जय जय रघुवीर समर्थ. आपणा सर्वांचे आजच्या या भागात मी मनापासून स्वागत करतो. आज दासनवमी, समर्थ रामदासांची पुण्यतिथी. समर्थ रामदासांचा जन्म जाम समर्थ, जिल्हा जालना या ठिकाणी सूर्याजीपंत ठोसर व सौ राणूबाई ठोसर यांच्या पोटी चैत्र शुद्ध नवमी शके 1530 24 मार्च 1608 या दिवशी झाला. त्यांचे पूर्ण नाव नारायण सूर्याजीपंत ठोसर. रामाला व हनुमंताला उपास्य दैवत मानणाऱ्या समर्थांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारासाठी महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. समर्थ रामदास स्वामी जगद्गुरू संत तुकोबरायाचे समकालीन होते. त्यांनी पर्यावरणावर प्रबोधन आणि लिखाणही केलेले आहे. आपणा सर्वांना माहीत असलेली त्यांची साहित्य रचना म्हणजे दासबोध व मनाचे श्लोक. समर्थांना वयाच्या 5व्या वर्षी मारुतरायांचा अनुग्रह झाला. समर्थ लहानपणापासून अतिशय बुद्धिमान, निश्चयी आणि खोडकर होते. हाती घेतलेले काम ते नेहमीच पूर्णत्वाला न्यायचे. त्याचप्रमाणे लहानपणापासून विरागी वृत्ती, प्रापंचिक विषयाबद्दल प्रचंड तिटकारा, उदासीनता अंगात मुरलेली. एकदा आईने त्यांना विचारले, "अरे बाळा, तू ह्या आडगळीत काय करतोस रे?" तेव्हा समर्थ म्हणाले, "अगं आई, मी विश्वाची चिंता करतोय. आणि तुला सांगू का, मला ही चिंता सारखी सतावत असते आणि यासाठी मला काहीतरी करावंसं वाटते. दुसऱ्याच्या कल्याणाकरता आपला ध्येय वेचला पाहिजे गाई." हे असूनही लग्नासाठी आईला दिलेले शब्द पाळण्यासाठी ते बोहल्यावर उभे राहिले. सावधान हे शब्द कानी पडतात कुठलाही विचार न करता लग्न मंडपातून पळून गेले. त्यावेळी त्यांचे वय अवघे 12 वर्षाचे होते. मंडपातून निघालेले समर्थ घोर अनुष्ठानाकरिता नाशिकजवळील टाकळीत गेले. रामाची कृपा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी रामाला प्रार्थना केली आणि उपासना केली. रामा, रामा तुझं कारणे जीव लगांचा संग सोडला. रामाला अशी आर्त हाक त्याने मारली, "रामा, आता मला तुझ्याशिवाय कोणी नाही रे." आणि या जाणीवेतूनच 12 वर्ष उग्र तपस्या केली. त्याचे फळ म्हणून श्रीराम प्रभूने त्यांना दर्शन दिले. या दर्शनामुळे श्री समर्थ कृतकृत्य झाले. आपले उर्वरित आयुष्य त्यांनी रामाच्या प्रसारासाठीच वेचले. नाशिक येथे आल्यावर आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी स्वतःचे नाव रामाचा दास अर्थातच रामदास असे ठेवले. आपल्या रोजच्या उपासनेत 2 तास गायत्री मंत्राचा तर 4 तास त्रयोदशाक्षरी मंत्राचा म्हणजेच श्रीराम जय राम जय जय राम याचा जप करायचे. घरोघरी भिक्षा मागून यायचे. जे काही मिळेल तो श्रीरामाला नैवेद्य अर्पण करायचे. नैवेद्यानंतर काही भाग पशुपक्ष्यांना द्यायचे आणि उरलेला भाग आपण स्वतः खायचे. हनुमान ही शक्तीची आणि बुद्धीची देवता आहे, तिची उपासना केली पाहिजे या जाणीवेतून त्यांनी टाकलेल्या हनुमंताची मूर्ती स्थापन केली. समर्थ रामदासांनी महाराष्ट्रातील चाफळ व सातारा, कराड, कोल्हापूर यामध्ये 11 मारुतीची स्थापना केली. समर्थाच्या शिष्या वेणाबाई यांनी आपल्या अभंगात या 11 मारुतीचा उल्लेख आहे. तो अभंग असा: चाफळा माझी 2, उम्रजेसी 1, पारगावे देख 4था तो हा, 5वा मसुरी, शहापुरी 6वा, जाणतो 7वा शिरोळ्यात, शिंगणवाडी 8वा, मन पाडळे 9वा, 10वा जाणावा माझ गावी, बह्यात 11वा, येणे रीती गावा, सर्व मनोत पूर्वील, वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास, कीर्ती गगनात समावे. हे सर्व मारुती कृष्णा नदीच्या तीरावर आहेत. त्या मंदिराची स्थापना केलेली वर्ष ही खालीलप्रमाणे आहेत: चाफळ 1648, उंब्रज 1651, पारगाव 1651,
मसुरी 1645, शहापूर 1645, बत्तीस शिरोळे 1652, शिंगणवाडी 1649, मनपाडळे 1652, माजलगाव 1649 आणि बहे बोरगाव 1649. दासबोध आपल्याला सर्वांना परिचित असलेला, आपण सर्वांनी पारायण केलेला हा दासबोध केवळ भक्तीचा नाही तर दैनंदिन जीवनातल्या गोष्टीबद्दल बोलणारा व्यवहारिक ग्रंथ आहे असे अनेक जण मानतात. दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदास यांनी 1654 या वर्षी मराठी भाषेत लिहिला. दासबोध भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग सूचित करतो. यात रामदास स्वामी ज्ञानाद्वारे सर्व शंकांचे निरसन करतात. यात भेदभाव आणि अलिप्तता याचा खरा अर्थ आणि महत्त्व प्रगट झालेले आहे. दासबोध हे श्री समर्थ लिहिलेले महाकाव्यच आहे. त्यांना जे काही जगाला सांगायचे आहे ते त्यांनी दासबोधातून स्पष्टपणे सांगितलेले आहे. दासबोधातील मजकूर हा साधा, सरळ आणि समजण्यास सोपा आहे. दासबोध हा ग्रंथ एकूण 20 दशकांमध्ये विभागलेला असून प्रत्येक दशकात 10 समास आहेत. दासबोध हा श्लोक स्वरूपात लिहिलेला आहे, ज्याला मराठीत ओवी म्हणतात. यात 7751 ओवीचा समावेश आहे. दासबोधात समर्थ रामदासांनी अनेक वैदिक ग्रंथांचे सार मांडलेले आहे. याशिवाय शास्त्रे, उपनिषदे, अवधूत गीता, भगवद्गीता, रामगीता, गुरुगीता, योग वशिष्ठ आणि ब्रह्मसूत्रे आहेत. दासबोधात जे मांडले आहे तो त्यांचा प्रत्यक्ष अनुभवच असावा. दासबोधात आपल्या दैनंदिन आयुष्याला स्पर्श करणारे अनेक विषय आहेत. दासबोध वाचत असताना वाचकाला जन्मापासून पडणाऱ्या खालील काही प्रश्नाचे ठोस उत्तरे मिळतात. 1. मी कोण आहे? 2. मी इथे जन्माला का व कसा आलो? 3. माझ्या जन्माचा हेतू काय? 4. देव म्हणजे काय? 5. देव कसा आहे व तो काय करतो? 6. मूर्तीपूजा खरी आहे का? देवदर्शन खरेच होते का? देव खरेच आपल्याला दर्शन देतो का? 7. आत्मा म्हणजे काय? 8. मृत्यूनंतर जीवाचे काय होते? 9. ही सृष्टी निर्माण कशी झाली? 10. मुक्ती म्हणजे काय? यासारख्या अनेक प्रश्नांना यात उत्तरे मिळतात. दासबोधाचे जन्मस्थळ. दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदासांनी शिवथरघळ येथे बसून लिहिला. ही शिवथरघळ महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात महाडपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. दासबोध हा ग्रंथ श्री समर्थ रामदास स्वामींनी आपले पटशिष्य आणि लेखनिक कल्याण स्वामीकडून लिहून घेतला. समर्थ रामदासांनी दासबोध 2दा लिहिला. जुना 21 समासी दासबोध आणि आपणा सर्वांना ठाऊक असलेला 200 समासी दासबोध. हा ग्रंथ एकमेव भारतीय आध्यात्मिक ग्रंथ असा आहे ज्याची सुरुवात गणेश व सरस्वती यांना वंदन न करता माणसाला साहजिकपणे पडणाऱ्या काही प्रश्नांनी होते. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोले जे येथ, श्रवणे केल्याने प्राप्त काय आहे? हा ग्रंथ गुरुशिष्य संवादात्मक स्वरूपात आहे. जुन्या दासबोधातील 21 समास खालील प्रमाणे आहेत. मंगलाचरण, रघुनाथ ध्यान, वक्तृश्रोते लक्षण, सद्गुरु लक्षण, सच्छिष्य लक्षण, वैराग्य निरूपण, सगुण ध्यान, आत्मनिवेदन, निराभियन शांती, विविध शिकवण, प्रारब्ध प्रयत्न, संत स्तवन, मी पण निरसन, पूर्ण समाधान, रघुनाथ चरित्र, गुरुशिष्य संवाद, दृच्छ अच्छेद, एकांकार निरसन, सत्संग महिमा, शुद्ध ज्ञानावरण उर्फ अहंकार व अनिर्वाच्य ब्रह्म. जर्मन, इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती, सिंधी व संस्कृत भाषांमध्ये दासबोधाचे भाषांतर झालेले आहे. दासबोधा व्यतिरिक्त समर्थांनी विपुल लेखन केलेले आहे, ज्यात आनंदवन भुवनी,
करुणाष्टके, मनाचे श्लोक, मारुती स्तोत्र, विविध देवी देवतांच्या आरत्या, विष्णू, शंकर, गणेश, देवी, जगदंबा, हरतालिका, श्री नवरात्री वासिनी, कर्पूर वासिनी, याशिवाय मनोभत, आत्माराम, बुद्धी दर्गुनायका, शिवराजास आठवावे असे सर्वांसाठी त्यांनी लेखन केलेले आहे. आपल्या सर्वांना प्रत्येक साहित्य कृतीतून त्यांनी आनंद दिला आहे. सर्वांना आनंद देणारे श्री समर्थ रामदास यांनी माघ कृष्ण नवमी शके 1603 13 जानेवारी 1681 या दिवशी सज्जनगडावर देह ठेवला. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. जय राम, जय जय राम. श्रीराम, जय राम, जय जय राम.